बघा आता या बाईला, मागे एवढी जागा असताना सुद्धा त्या बाईला बोलते की बाजूला हो, मला हवा येत नाहीये. आता काय बोलावं. आणि ह्यांच्यामुळेच रोज रोज लोकांमध्ये भांडणं होतात. तर सकाळी सकाळी पूर्ण एकदम पॅक होऊन गेली होती, बिकॉज तुम्हाला तर माहितीच आहे आपल्या इथे थंडी आहे. आणि जाता जाता रोज हा नजारा बघायला भेटतो. लिटरली एवढं भारी वाटतं ना, एकदम मस्त थंडीगार हवा असते आणि हा नजारा बघायला भेटतो. नंतर गर्दी होते आणि अचानक नजारा बदलून जातो. त्यामुळे ते काही जास्त मी शूट केलं नाही आणि त्याच्यानंतर डायरेक्ट ऑफिसला पोहोचले. तिकडे पण काय शूट केलं नाही, त्याच्यामुळे डायरेक्ट घरी यायच्या वेळेस शूट केलं. आणि भाई जेव्हा मला लेट झालेलं असतं तेव्हा मला रिक्षाच भेटत नाही. काय माहिती माझा आणि रिक्षाचा काय संबंध आहे असा, की मला टाइमवर ऑटोच भेटत नाही. पण नंतर कशी बशी भेटली आणि त्याच्यानंतर मी स्टेशनला गेले. तर आम्ही ज्या ट्रेनमध्ये चढलो पुढे जाऊन अर्धा तास एका जागी थांबली. आता का ते तिलाच माहिती. म्हणलं भाई चल लवकर, आधीच एक तर लेट झाले आणि त्याच्यामध्ये पण तू अजून लेट निघलीस तर कसं होईल माझं. कर्जत खोपोलीवाल्यांचा हाच प्रॉब्लेम असतो बाई. ही जर ट्रेन लेट झाली किंवा थांबली वगैरे तर मग पुढची ट्रेन निघून तर नाही जाणार ना, हीच मनात भीती असते मोठी. आणि तीच भीती मनात घेत घेत मी कशी तरी पोहोचली कल्याण स्टेशनला. तिकडे गेल्यानंतर आता ऑब्व्हियसली तुम्हाला माहितीच आहे, ॲज युज्युअल गर्दी होती. मग कशी बशी पकडली ट्रेन आणि चढले बाबा एकदाच. पण त्यात पण बघा किती ती गर्दी, बाई बाई. मला तर वाटतंय शासनाने अजून एक ट्रेन आहे ना फक्त बायकांसाठी खोलली पाहिजे. आम्हाला जितके पण डबे द्या ना तितके कमीच वाटतायत. आता याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे ते नक्की सांगून जा.